छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची हे ठरवणाऱ्या या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट झाली. भाजपने पुन्हा एकदा आपला वर्चस्व दाखवला. इथं पुन्हा एकदा सत्ता भाजपकडे गेली आणि तीही बिनविरोध. पण हा विजय इतका सरळ होता का? वरवर पाहिलं तर ही एक साधी निवडणूक वाटते, पण जसं जसं आज जातो तसं या संपूर्ण प्रक्रियेमागचं राजकारण उलगडायला लागतं. कारण इथे फक्त जिंकणं महत्वाचं नव्हतं, तर विरोधकांना खेळातून बाहेर ठेवणं हे अधिक महत्वाचं ठरलं. कालपर्यंत एकत्र येऊन भाजपला रोखण्याच्या चर्चा करणारे हे पक्ष अचानक गायब कसे झाले? अर्ज घेतले गेले, रणनीती आखली गेली, पण शेवटच्या क्षणी माघार का? आणि यामागे फक्त राजकीय गणित होतं की पडद्यामागं काही वेगळंच घडलं? भाजपने नेमकं कोणतं गणित जुळवलं? विरोधकांनी संधी का सोडली? आणि हे सगळेच प्रश्न या निवडीतून उभे राहिले आहेत आणि याचाच आपण आज सविस्तर उलगडा करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समिती सभापती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा भाजपने आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदानंतर आता सभापती पदावरही भाजपने आपली सत्ता प्रस्थापित केली. पण ही केवळ निवडणूक नव्हती, तर ही होती एक व्यवस्थित आखलेली राजकीय रणनीती, ज्यात विरोधकांचा गेम आधीच सेट झाल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा ठरला तो म्हणजे विरोधकांची गैरहजेरी. जे विरोधक कालपर्यंत एकत्र येऊन भाजपला रोखण्याची भाषा करत होते, तेच ऐन वेळी गायब झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आणि भाजपने चारही सभापती पदांवर आपला प्रभाव टिकवून ठेवला. ही केवळ योगायोगाची बाब नव्हती, तर त्यामागं एक खोल राजकीय गणित होतं. जिल्हा परिषदेत एकूण 63 जागा, त्यात भाजपकडे 23, शिवसेनेकडे 21, उभाठाकडे 9, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 4, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 1, प्रहारकडे 1, काँग्रेसकडे 1. पण त्या सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे ती जागा भाजपकडे जाते आणि इतर 3 म्हणजेच इथे अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरली. कारण कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि हीच या सगळ्या राजकारणाची किल्ली आहे. भाजपनं हे गणित अगदीच अचूक ओळखलं आणि त्यानुसार आपली रणनीती आखली. भाजपने स्वतःपुरती सत्ता मर्यादित न ठेवता राष्ट्रवादी अजित पवार गट, प्रहार आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेतलं. त्यामुळे एक स्थिर समीकरण तयार झालं. विशेष म्हणजे भाजपने 2 सभापती पदं स्वतःकडे ठेवली आणि उर्वरित 2 पदं मित्रपक्ष आणि अपक्षांना दिली. यामागे स्पष्ट संदेश होता: सत्तेचा समतोल राखायचा आणि कोणताही बंडखोरीचा धोका टाळायचा. यामध्ये मीनाक्षी पवार, अनिता मोटे या भाजपच्या महिला सदस्यांना संधी देण्यात आली, तर बालाजी सोनटक्के यांना राष्ट्रवादी गटातून स्थान देण्यात आलं. याशिवाय अपक्ष सचिन गरड यांनाही सत्तेत सामील करून घेतलं. म्हणजेच भाजपने केवळ सत्ता मिळवली नाही, तर ती टिकवण्यासाठी आवश्यक असलेलं प्रत्येक पाऊल उचललं. पण या सगळ्या प्रक्रियेत सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे विरोधकांची भूमिका. शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट हे एकत्र येऊन भाजपला आव्हान देणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात ते मैदानातच उतरले नाहीत. अर्ज घेतले गेले, चर्चा झाली, पण शेवटी कोणीच उमेदवारी दाखल केली नाही. हा अचानक घेतलेला निर्णय होता की आधीच ठरलेलं काहीतरी? यावरून पुढे मोठा राजकीय वाद उभा राहिला. उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर थेट आरोप झाले की त्यांनी भाजपला फायदा करून देण्यासाठी सौदेबाजी केली. कृष्णा पाटील डोंगावकर यांनी तर सरळ सरळ त्यांच्यावर आर्थिक व्यवहाराचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच 18 कोटींच्या सौद्याची चर्चा रंगली होती आणि आता पुन्हा त्याच प्रकारचे आरोप समोर आले. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं, कारण हे केवळ एका निवडणुकीपुरतं मर्यादित नव्हतं, तर पक्षांतर्गत संघर्ष देखील उघड करत होतं. उद्धव ठाकरे गटातच अंतर्गत मतभेद असल्याचं स्पष्ट दिसत होतं. काही सदस्यांनी थेट आरोप केले, तर काहींनी नेतृत्वाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दुसरीकडे अंबादास दानवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं की संख्याबळ कमी असल्यामुळे निवडणूक जिंकणं शक्य नव्हतं आणि पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला गेला. पण प्रश्न अजूनही कायम आहे: जर जिंकण्याची शक्यता नव्हती, तर लढण्याची तयारी का दाखवली आणि शेवटच्या क्षणी माघार का घेतली? या सगळ्या घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की स्थानिक पातळीवरील राजकारणातही मोठे डावपेच खेळले जातात. भाजपने केवळ संख्याबळावर नाही, तर रणनीतीवर भर दिला. मित्रपक्षांना सोबत घेऊन, अपक्षांना सामील करून आणि विरोधकांना निष्क्रिय करून त्यांनी विजय मिळवला. या विजयाचे परिणाम मोठे असू शकतात. ग्रामीण भागात भाजपची पकड अधिक मजबूत होईल. आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट फायदा होऊ शकतो. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो, कारण 1 खासदार आणि 6 आमदार असूनही जिल्हा परिषदेत सत्तेबाहेर राहणं ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे: विरोधक या पराभवातून काय शिकणार? ते पुन्हा एकत्र येतील का, की अंतर्गत संघर्ष आणखी वाढणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपची ही रणनीती पुढेही कायम राहणार का? एकंदरीतच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत जे घडलं ते फक्त एक निवडणूक नव्हती, तर भविष्यातील राजकारणाचा ट्रेलर होता. सत्तेसाठी केले जाणारे डावपेच, अचानक बदलणारे समीकरणं आणि पडद्यामागचं राजकारण, हे सगळं अजून पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण इथे खेळ फक्त सभापती पदांचा नाही, तर संपूर्ण राजकीय वर्चस्वाचा आहे आणि हा खेळ अजून संपलेला नाही. संभाजीनगर जिल्हा परिषदेत विरोधकांची अचानक माघार ही फक्त राजकीय रणनीती होती, की पडद्यामागं काही सौदेबाजी झाली असावी असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे.
तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.